तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। बारामतीमध्ये आता मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे या देखील आपल्याला पाहायला मिळतात। रिमांड होम या मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत। रेवती सुळे या देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे शरद पवारांचं मतदान पार पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे या सुद्धा मतदान केंद्रावर मतदानाकरता दाखल झालेल्या आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की शरद पवार यांनी सपत्नीक मतदान केलेलं आहे। त्या तत्पूर्वी संपूर्ण पवार कुटुंबांना अर्थात राजेंद्र पवार यांचं कुटुंब असेल किंवा श्रीनिवास पवार यांचं कुटुंब असेल या संपूर्ण पवार कुटुंबांना मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या देखील आपली मुलगी रेवती सुळे यांच्यासह मतदान केंद्रावर दाखल झाल्या। जवळपास 3 दशकांपासून बारामतीवर पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे। मात्र आजचा दिवस ठरवेल की बारामतीवर वर्चस्व नेमकं कुणाचं, अजित पवारांचं की शरद पवारांचं। कारण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असली तरी ही लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच मानली जाते। नक्कीच ही लढत केवळ सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पवार विरुद्ध पवार, ननंद विरुद्ध भावजय अशी देखील या लढतीकडे पाहिलं जात आहे। संपूर्ण बारामतीमध्ये कुणाचं वर्चस्व हे ठरवणारी ही निवडणूक आहे। तर हातकणंगलेमधील दृश्य आपण पाहतो आहोत। धैर्यशील माने हे देखील आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी धैर्यशील माने, सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी असा तिहेरी सामना रंगतो आहे। शिंदे गटाकडून धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तसंच वंचितकडून डीसी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे देखील हातकणंगलेच्या मैदानात उतरलेले आहेत। आता धैर्यशील माने हे थोड्याच वेळात आपला मतदानाचा हक्क बजावतील तर दुसरीकडे बारामतीतल्या रिमांड होम या मतदान केंद्रावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या देखील पोहोचलेल्या आहेत। नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुप्रिया सुळे मुलगी रेवती सुळे यांच्यासह मतदान केंद्रावर आता दाखल झालेल्या आहेत। उपस्थित मतदारांना हात जोडून ते अभिवादन करतायत। काही वेळापूर्वीच शरद पवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर बारामतीमधील रिमांड होम मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे सहकुटुंब दाखल झाल्या। तर दुसरीकडे हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने हे देखील मतदान केंद्रावर पोहोचले। मतदारांसोबत अगदी रांगेत उभे राहत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे। यापूर्वी आपण पाहिलं की सुप्रिया सुळे यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवली ती अजित पवार यांनी। सुप्रिया सुळे या प्रत्येक निवडणुकीमध्ये निर्धास्त असायच्या, त्यांची सर्व जबाबदारी ही अजित पवार पार पाडायचे। मात्र यंदा सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार असाच सामना आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळतोय। ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। शरद पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर सुप्रिया सुळे या देखील मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत। तर अजित पवारांनी सुद्धा आईसह मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। सुनेत्रा पवार या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। तर सुप्रिया सुळे रिमांड होम मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत रेवती सुळे यांच्यासह। तर शरद पवारांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपला मतदानाचा अधिकार बजावला। एकंदरीत सर्व पवार कुटुंबाचं मतदान आज पार पडलेलं आहे। आणि सकाळी 7 वाजताच ज्यावेळी मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्याच वेळी अजित पवार हे आपल्या मातोश्री त्याचबरोबर पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केंद्रावर दाखल झाले आले। काटेवाडी या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर सहकुटुंब त्यांनी मतदान केलं आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार त्याचबरोबर अजित पवार हे मतदारसंघातील इतरही मतदान केंद्रावर भेटीगाठी देत आहेत। आणि आताची ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। सुप्रिया सुळे या रिमांड होम या मतदान केंद्रावर दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रेवती सुळे या देखील आहेत। खरं तर अत्यंत महत्त्वाची अटीतटीची लढत होती। किती विश्वास आहे विजयाचा? अटीतटीची लढत होती। कुठली निवडणूक मी महत्त्वाचीच मानतो कुठली, त्याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम केलं ते काम पाहता लोक आम्हाला निश्चितपणे सपोर्ट करतील असा मला विश्वास आहे। खरं तर तुम्हाला कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं सातत्याने म्हटलं जात होतं, परंतु तुमच्या आई आता तुमच्या सोबत मतदानाकरता आलेल्या होत्या।
अरे माझ्या घरामध्ये पवार परिवारात सगळ्यात मोठी माझी आई आहे. माझी आईच माझ्या बरोबर असल्यानंतर बाकीचा काय विचार करता. मेरी माँ मेरे साथ है. खरं तर तुमच्या भावांनी सांगितलं की संपूर्ण की तुम्हाला मिशी काढून बघायचं आहे, कारण की तुमचे भाऊ त्यांनी 10-1 वर्षापूर्वी मिशी काढली. तो माझी वाट बघतोय मिशी काढायची. अजून काय काय वाट बघतोय ते मी पाहणार आहे. पैसे वाटल्याचा तुमच्यावरती आरोप होतो, कारण की हे हा दादांत खोटा आहे. उलट पैसे त्यांनी वाटलेले आहेत. तर आता निवडणूक आयोगाने चौकशी करावी. हे असले धंदे बी कधी केले नाही आणि पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये असं होऊ शकतं असा माझा विश्वासच नाही. भावनिकतेकडे संपूर्ण निवडणूक गेलेली आहे. काल शरद पवारांची तब्येत देखील खराब होती, अँब्युलन्स बाहेर ठेवलेली वगैरे. आम्ही सांगितलेलंच होतं की ह्या संदर्भामध्ये कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान आणि घटना ह्याचा पुरेपूर आदर करून आचारसंहितेचा भंग न होऊन देता चार इलेक्शन कवर किए भाभी तो अंदर आने दो. रस्ता छोड़ सागर एक मिनिट. दे आर सेइंग की व्हेन आई गो इन दे विल अलाउ. सागर मी आत येऊन थांबा, ते फार धूळ उडते. व्हेन आय मला हात सोडल्यावर मला हात सोडल्यावर अंदर बहुत भीड़ हो जाएगी सबकी. मोबाइल पर तो सब लगा या तो फिर उससे एआई पीटीआई और उनकी कोई टीम करेगी. मतदार आहे का तुम्ही? तर हे दृश्य आपण पाहत आहोत. काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. माळगाव या ठिकाणी शरद पवार यांनी मतदान केलंय. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच मतदान केलं. सुप्रिया सुळे या स्वतः त्यांना मतदान केंद्रावर घेऊन आल्या होत्या. आता काही वेळात सुप्रिया सुळे यांचंही मतदान पार पडेल. एकंदरीतच संपूर्ण पवार कुटुंब आज मतदानाचा हक्क बजावतोय. पवार कुटुंबासाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातोय. एकीकडे अजित पवार यांनी सुद्धा आईसह मतदानाचा हक्क बजावलाय. पाठवा, आम्ही सगळे आत आपली टीम आहे शूट समथिंग इन मोबाइल. कोणी एक जण मिळवलेच आहे. नाही